हॅलो स्टुडंट्स, तर 9th स्टँडर्डमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. याच्या अगोदर 8th स्टँडर्डला मॅथमॅटिक्स हा एकच सब्जेक्ट तुम्हाला होता. यावर्षी मॅथमॅटिक्सचाच सब्जेक्ट आहे, पण त्याचे 2 पार्ट केलेले आहे, एक मॅथ 1 आणि एक मॅथ 2. तर लेट्स आय इंट्रोड्यूस बोथ द टेक्स्ट बुक्स ऑफ मॅथ 1 अँड मॅथ 2. याच्या अगोदर म्हणजे 2 वर्षा अगोदर जेव्हा सिलेबस चेंज व्हायचा होता तेव्हा या पुस्तकाला अल्जेब्रा असं म्हटलं जायचं आणि याला जॉमेट्री असं म्हटलं जायचं. ॲक्च्युली ते चुकीचं होतं. अल्जेब्रा आणि जॉमेट्री असं म्हणणं का चुकीचं? कारण की मॅथमॅटिक्स हॅव सेव्हरल ब्रँचेस, वेगवेगळ्या ब्रँचेस आहे मॅथमॅटिक्सच्या. मॅथमॅटिक्समध्ये अरिथमॅटिक येतं, मॅथमॅटिक्समध्ये स्टॅटिस्टिक येतं, मॅथमॅटिक्समध्ये जॉमेट्री येतं, मॅथमॅटिक्समध्ये ट्रिग्नॉमेट्री येतं, मॅथमॅटिक्समध्ये मेन्शुरेशन हा एक वेगळा टॉपिक आहे. सो देर आर सो मेनी ब्रँचेस टू मॅथमॅटिक्स हॅव. आणि आपल्याला माहीत आहे, समजा याचा जर विचार केला मॅथ 1, याला मॅथ 1 का म्हटलं आहे आणि याला मॅथ 2 का म्हटलं, याला अल्जेब्रा यावेळेसपासून का म्हणण्यात येत नाही, याला अल्जेब्रा का म्हटलं जात नाही? कारण की अल्जेब्रा इज वन ऑफ द स्पेशल ब्रँच ऑफ द मॅथमॅटिक्स. अल्जेब्रा दॅट मीन्स स्टॅटिस्टिक इज नॉट बिलॉंगिंग टू द अल्जेब्रा. स्टॅटिस्टिक ही एक वेगळी ब्रँच आहे की. आणि या टेक्निकमध्ये किंवा मागच्या टेक्निकमध्ये स्टॅटिस्टिक हा टॉपिक त्यामध्ये होता, चॅप्टर होता स्टॅटिस्टिक नावाचा. म्हणून स्टॅटिस्टिक ही एक वेगळी ब्रँच आहे मॅथमॅटिक्सची. कमर्शियल मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही याच्या अगोदर शिकले आहात. कमर्शियल मॅथमॅटिक्स नाव जरी तुम्हाला वेगळं वाटत आहे पण तुम्ही शिकले आहात. जसं बँकिंगशी रिलेटेड काही प्रॉब्लेम तुम्ही याच्या अगोदर शिकलेले आहे. नाही लक्षात आलं? आता प्रिन्सिपल, इंटरेस्ट, याच्याशी रेट ऑफ इंटरेस्ट, याच्याशी रिलेटेड जे काही तुम्ही प्रॉब्लेम तुम्ही पाहिलेले आहे हे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पडतं, लक्षात घ्या. त्यानंतर स्टॅटिस्टिक ही एक वेगळीच ब्रँच आहे. स्टॅटिस्टिक ही सुद्धा मॅथमॅटिक्सची एक वेगळी ब्रँच आहे. आता पहा, याच ठिकाणी अल्जेब्रा, त्यानंतर फायनान्शियल मॅथमॅटिक्स, त्यानंतर स्टॅटिस्टिक, 3 गोष्टी या टेक्निकमध्ये एकत्र करून टाकल्या आहे. आणि या 3 गोष्टी, मग याला आपण स्टॅटिस्टिकचं पुस्तक म्हणायचं का, की फायनान्शियल प्लॅनिंगचं म्हणायचं, की अल्जेब्राचं म्हणायचं? अल्जेब्रा हा वेगळी ब्रँच आहे, म्हणून याला मॅथ 1 असं हेड देण्यात आलं. लक्षात. त्यानंतर दुसरं टेक्निक आहे मॅथ 2चं. दिस टेक्निक बिलॉंगिंग टू द geometry, trigonometry and the mensuration are the 3 different branches of the mathematics included in it. या mathematics 2 मॅथ पार्ट 2 या टेक्स्टबुकमध्ये वेगवेगळे टॉपिक्स टाकलेले आहेत. जसं जॉमेट्री आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री, मेन्शुरेशन आणि ट्रिग्नॉमेट्री. याच्यातली फक्त एक मला वाटते ट्रिग्नॉमेट्री हा मॅथमॅटिक्सचा जो टाईप्स आहे तो तुम्ही शिकलेला नसाल त्याच्या अगोदर 8मध्ये, पण त्याच्या अगोदरचं मात्र तुम्ही सगळे शिकलेलं आहात. म्हणजे जॉमेट्री तुम्ही शिकलेले आहात, कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकलेले आहात, मेन्शुरेशन सुद्धा तुमचं झालेलं आहे. मी तुम्हाला रिवाईज करून देतो काय तुम्ही शिकले आहे की नाही शिकले. जॉमेट्रीमध्ये तुम्ही अँगल, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल्स, ट्रायंगल्स ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहात. These are all the types of these are all involved in the geometry. हे सगळं जॉमेट्रीमध्ये इन्व्हॉल्व होतं. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री सुद्धा तुम्ही शिकलेले आहात. नंबर लाईन शिकली असाल, नंबर लाईनचा कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट शिकलेले असाल आहे की नाही. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स, त्यानंतर डिस्टन्स तुम्ही काढले असेल किंवा XY प्लेन. 8मध्ये नंबर लाईन मात्र शिकलेली आहे. इट इज वन ऑफ द टाइप्स, वन ऑफ द टॉपिक ऑफ द कोऑर्डिनेट जॉमेट्री.
मेन्शुरेशन तुम्ही सुद्धा शिकलेले आहात. मेन्शुरेशन सिलेंडर आठवते, सिलेंडरचा व्हॉल्यूम काढला असेल, क्युबॉइडचा व्हॉल्यूम काढला असेल, सरफेस एरिया काढला असेल, क्यूबचा सरफेस एरिया व्हॉल्यूम आठवलं. हां, तर सो इट इज अ मेन्शुरेशन. आणि म्हणून आता बघा, या टेक्निकला जॉमेट्री म्हणणं योग्य आहे का? नाही. या टेक्निकला जॉमेट्री यासाठी म्हणणं योग्य नाही, कारण की या टेक्निकमध्ये जॉमेट्री आलं. जॉमेट्री लक्षात घ्या, मॅथमॅटिक्सची जॉमेट्री ही सुद्धा एक स्पेशल ब्रँच आहे. जॉमेट्री आलं, त्यानंतर कॉर्डिनेट जॉमेट्री आलं, त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री आलं, त्यानंतर मेन्शुरेशन सुद्धा आलं. म्हणून या टेक्निकचे अशा पद्धतीनं नाव दिलेले आहे, मॅथ 1 आणि मॅथ 2. लक्षात घ्या. आता आपण काय सुरू करणार आहोत? आपण मॅथ 1 हा एक चॅप्टर, मॅथ 1 हा स्टार्ट करू. मॅथ 1 मध्ये सगळ्यात पहिला चॅप्टर आहे. मी चॅप्टरचं नाव सांगतो काय आहे. सेट्स. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इझी चॅप्टर. दॅट इज सेट्स. आता सेट्स शिकण्यासाठी म्हणजे सेट्स हा टॉपिक जर तुम्हाला प्रॉपरली शिकायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमची नंबर सिस्टीम व्यवस्थित पाहिजे. नंबर सिस्टीम तुम्ही शिकलेले आहात. पहा, 10th पर्यंत मी 10च्या पलीकडे नाही सांगणार. 10th पर्यंत तुम्ही कोणती नंबर सिस्टीम यूज करत असता? 10 पर्यंत तुम्ही कोणती नंबर सिस्टीम यूज करत असता? स्वतःच्याच मनाला स्वतः उत्तर द्या की आपल्याला खरंच या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का, की आपण कोणती नंबर सिस्टीम मध्ये खेळत असतो. जे काही आतापर्यंत प्रॉब्लेम्स तुम्ही केलेले आहेत, आतापर्यंत तुम्ही जे काही लिहिलेलं आहे, आतापर्यंत ज्याचे काही कॅल्क्युलेशन्स केलेली आहे, ही नंबर सिस्टीम कोणती आहे? तर ती नंबर सिस्टीम आहे रियल नंबर सिस्टीम. या रियल नंबर सिस्टीमच्या आधारे तुम्ही 10th पर्यंतचं मॅथमॅटिक्स शिकणार आहात. नंबर सिस्टीम त्याच्याही पलीकडे आहे. कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम आहे, इमॅजिनरी नंबर सिस्टीम आहे, बायनरी नंबर सिस्टीम आहे. ठीक आहे. तर वेगवेगळ्या नंबर सिस्टीम आहे, त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला युटिलाइज सुद्धा करता येतात आणि त्याच्या नंबर सिस्टीम यूज करण्याच्या ब्रँचेस वेगवेगळे आहेत. जसं कम्प्युटर्सला कोणती नंबर सिस्टीम? बायनरी नंबर सिस्टीम यूज केली जाते. तर 0 आणि 1 असतो. असं आपल्याला त्याची सध्या तरी काही घेणं देणं नाही आहे. आपण बघू रिअल नंबर सिस्टीम. रिअल नंबर सिस्टीमचे 2 टाईप पडले पाहिजे. कोणत्या 2 टाईप्स रिअल नंबर सिस्टीमचे? रिअल नंबर सिस्टीमचे 2 टाईप्स तुम्ही 8 मध्ये शिकलेले आहात. पहिला रॅशनल नंबर्स, ओके, आणि दुसरा इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर हे 2 नंबर सिस्टीम तुम्ही लास्ट इयरला शिकलेले आहात आणि ह्या दोन्ही नंबर सिस्टीम एका रिअल नंबर सिस्टीमच्या ब्रँचेस. आता याच्यातला सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय द रॅशनल नंबर? As you know the definition of the rational number. Rational number ची डेफिनेशन तुमची 8 मध्ये झाली असेल. काय होते रॅशनल नंबर? आठवलं? रॅशनल नंबर म्हणजे मी सांगायच्या अगोदर तुम्ही स्वतःच्या मनात ती डेफिनेशन सांगून द्या स्वतःलाच. What is meant by the rational number? A number which is in the form of p upon q. अशी नंबर जी p upon q च्या फॉर्म मध्ये आहे. A number which is in the form of p upon q, but in which the p is a p कसा असला पाहिजे? p is an integer. Here p कसा असला पाहिजे? p is an integer. ठीक आहे. आता p हा इंटिजर असला पाहिजे आणि q काय असला पाहिजे? q is a non zero.
नॉन झिरो इंटिजर. आता नॉन झिरो इंटिजर्स कोणकोणते आहेत? इंटिजर्स आठवत असेल तर कोणकोणते इंटिजर्स आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, हे -1, -2, -3, -4, -5 हे सगळे इंटिजर्स आहेत. काय ते? इंटिजर्स. म्हणजे रॅशनल नंबरच्या डेफिनेशन मध्ये एखाद्या नंबरला रॅशनल नंबर आपल्याला केव्हा असं म्हणता येईल? जेव्हा एखादी नंबर p/q च्या फॉर्म मध्ये असेल आणि त्याचा न्यूमरेटर म्हणजे p हा इंटिजर असेल, म्हणजे याच्यापैकी कोणताही, इकडे इन्फायनाइट आहे, इकडे इन्फायनाइट आहे, आणि डिनॉमिनेटर हा नॉन झिरो इंटिजर. नॉन झिरो इंटिजर म्हणजे 0 सोडला तर बाकी आता जे उरलं, 0 इथून मोडला मी आता इंटिजर्स मध्ये, आता उरलेले जे नंबर्स आहेत सगळे नॉन झिरो इंटिजर्स आहेत. म्हणजे 0 सोडून उरलेला कोणताही इंटिजर ॲज अ क्यू म्हणून आपल्याला कन्सिडर करता येतो. म्हणजे 2/5 ही रॅशनल नंबर आहे, -2/5 ही रॅशनल नंबर आहे, 2/-5 ही सुद्धा रॅशनल नंबर आहे, 0/7 हिला सुद्धा रॅशनल नंबर आहे असं म्हणता येते. 8 ही सुद्धा रॅशनल नंबर आहे बिकॉज 8 हॅव डिनॉमिनेटर 1. काहीच नाही, म्हणजे डिनॉमिनेटर किती आहे? 1 आहे. ठीक आहे. -8 ही सुद्धा एक रॅशनल नंबरच आहे. ठीक आहे. पण बट 8/0 ही जेव्हा मी नंबर लिहितो तेव्हा ही मात्र रॅशनल नंबर नाही आहे. बिकॉज अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ द रॅशनल नंबर द डिनॉमिनेटर ऑकर अ नॉन झिरो इंटिजर. डिनॉमिनेटर मध्ये कसा आलाय? 0 आलाय, नॉन झिरो इंटिजर नाही आला, म्हणून ही रॅशनल नंबर नाही. ओके. मग आता या ठिकाणी हे झालं रॅशनल नंबरच्या बाबतीत. आपण बघून आलो नंबर सिस्टीम. मी थॉरली नंबर सिस्टीम का घेता? कारण की विदाउट नंबर सिस्टीम, विदाउट द नॉलेज ऑफ द नंबर सिस्टीम वी कॅनॉट सॉल्व द एनी वन प्रॉब्लेम ऑफ द सेट. सेटमध्ये प्रॉब्लेम तुम्हाला करता येणार नाही, लक्षात. त्यानंतर इरॅशनल नंबर. जसं रॅशनल नंबर आपण पाहिला लास्ट इयरला, इरॅशनल नंबर तुम्ही पाहिलेला आहे. इरॅशनल नंबर कोणता आहे? काय डेफिनेशन आहे रॅशनल नंबरची? या ठिकाणी रॅशनल नंबर म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, अ नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ p/q in which p is an integer and q is a non-zero integer, then such a number is called as rational number. And what is irrational number? Irrational number म्हणजे काय लक्षात घ्या? A number whose decimal representation neither terminating nor recurring, then such a number called as a irrational number. म्हणजे अशी नंबर लक्षात घ्या ज्या नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन, ज्या नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन कोणतीही नंबर घ्या, जसं 8, या 8 ला मला डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येईल की नाही करता येईल? 8 ला डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येते की नाही करता येईल? 8 ला करता येईल, मी करून दाखवतो. 8 म्हणजे काय? 8.0 तर डेसिमल फॉर्म मध्ये. तसं 5/2 या नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल, करून दाखवतो. 5/2 that means 5 divided by 2. 2 2s are 4, here 1.0, 2 5s are 10 म्हणजे 0. या नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन आलं 2.5. दुसरे एक नंबर घेतो, that is 11/6. 11/6. आता या नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन जर मी काढतो म्हटलं तुम्हाला काय करावं लागेल? 11 ला 6 ने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. 6 1 ला 6, here 5 0. okay, point 6 7s are 42, sorry 6 8s are 48, here 2, again 0, 6 3s are 18, here 2, again 0, 6 3s are 18, again 2, again 0, 6 3s are 18, so here again 2, here again 2 and repeated 2 and 2 occur, आणि इथे 0 घेतो
आणि पुन्हा 3 ने त्याला डिवाइड करत जातो. म्हणजे दिवसभर जरी मी असं करत राहिलो तरी 3 वाढत जातं. अशा नंबरला काय म्हटलं जाते? अशा नंबरला काय म्हटलं जातं? आठवत असेल तर सांगा. 1.8333 अप टू इन्फिनिटी. याला रिकरिंग नंबर असं म्हणतात. रिकरिंग, ठीक आहे, याला रिकरिंग नंबर असं म्हणतात. या नंबरला असं लिहिलं आहे 1.83. जो डिजिट, आता इथे एक डिजिट रिकर झाला म्हणून एका या डिजिटवर एका बार दिला जातो, ठीक आहे. किंवा एखाद्या वेळेस काय होतं, 2 किंवा 2 पेक्षा 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिजिट्स रिकर होत जातात. फॉर एक्झाम्पल 3.583 583 583 583 हे बाहेर आले. 583 583 583 असे हा 3 डिजिटचा ग्रुप रिकर होत आलेला आहे, पुन्हा येत आलेला आहे. तर या ठिकाणी या नंबरला मला असं लिहिलं आहे 3.583 रिकरिंग. याला असं लिहिलं जातं मला 3.583 रिकरिंग. याला कसं वाचता येईल मला 1.83 रिकरिंग. 1.83 रिकरिंग म्हणजे 3 रिकर होऊन आलेला आहे. तर ही रिकरिंग नंबर आहे. आता या ठिकाणी हे जे मी 2 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, 2 कशाला आहेत? तिन्ही. हे तिन्ही एक्झाम्पल रॅशनल नंबरचे आहेत. म्हणजे अशा नंबर की जास्त डेसिमल रिप्रेझेंटेशन मी दिलं, म्हणजे याचाच अर्थ असा की रॅशनल नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन एक तर असं येते किंवा असं येते. या डेसिमल रिप्रेझेंटेशनला म्हटलं जाते टर्मिनेटिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन. म्हणजे कुठेतरी स्टॉप झालं, रिमाइंडर 0 आला. रिमाइंडर काय आला? 0 आला. डिवायडेशन प्रोसेस स्टॉप झाली. हे जे डिवायडेशन प्रोसेस आहे, या ठिकाणी डेसिमल रिप्रेझेंटेशन देत असताना रिमाइंडर 0 कधी येतच नाही, डिवायडेशन प्रोसेस कधी थांबतच नाही, कंटिन्यू चालू राहते. तर असे जे आणि कंटिन्यू चालू असताना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, डिवायडेशन करत असताना रिमाइंडर 0 राहत नाही, कंटिन्यू नंबर येत जातात. पण क्वोशंट मध्ये एखादा डिजिट किंवा डिजिटचा ग्रुप हा रिपीट होत जातो. अशा डेसिमल रिप्रेझेंटेशनला रिकरिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हटलं जाते. कोणतं? रिकरिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन. तर हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी मी समजून टाकलो. हे रॅशनल नंबरच्या बाबतीत घडते. कशा बाबतीत घडते? रॅशनल नंबरच्या बाबतीत. पण काही नंबर असे असतात, काही नंबर्स असे असतात की त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन देत असताना अशी गोष्ट मिळत नाही, टर्मिनेटिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन सुद्धा मिळत नाही, आलं लक्षात, आणि रिकरिंग सुद्धा मिळत नाही. म्हणजे डिजिट स्टॉपही होत नाही, एखादा डिजिट किंवा डिजिटचा ग्रुप रिपीटही होत नाही. मुद्दा कळून आला ना? रिपीट सुद्धा होत नाही. अशा ज्या नंबर्स असतात, अशा नंबर्सला इरॅशनल नंबर असं म्हटलं जातं. म्हणजे एक्झाम्पल जर मी लिहितो म्हटलं इरॅशनल नंबरचं, तर सपोज 2.38120102519785 अप टू इन्फिनिटी. आता या ठिकाणी पहा, देयर इज नो एनी डिजिट्स रिपीटेड अगेन अँड अगेन और एनी ग्रुप ऑफ कोणत्याही डिजिटचा ग्रुप सुद्धा रिपीट झालेला नाही. अशा ज्या नंबर्स असतात, अशा नंबर्सला म्हटलं जाते इरॅशनल नंबर. ठीक आहे. आणि इरॅशनल नंबर्सचे एक्झाम्पल जर आपण घेतो म्हटलं जसं √2चं डेसिमल रिप्रेझेंटेशन जर आपण देतो म्हटलं, त्याची √2चं डेसिमल रिप्रेझेंटेशन देण्याची एक पर्टिक्युलर मेथड आहे. तुम्ही 8th मध्ये शिकले असाल, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ √2 डिव्हिजन मेथड. ते स्टँडर्ड 8 मध्ये आहे, डिव्हिजन मेथड. तुम्ही हे शिकलेले आहात. तर इरॅशनल नंबर सुद्धा शिकले, मी पुन्हा रिवाइज करत आहोत, पुन्हा लक्षात ठेवा. तर √2चं रिप्रेझेंटेशन हे कसं असतं? नायदर टर्मिनेटिंग राहत नाही
नॉर रिकरिंग, रिकरिंग सुद्धा राहत नाही. मग कसं असतं, हे अशा पद्धतीनं असतं. असे जे नंबर्स असतात याला इरॅशनल नंबर असं म्हणतात. मी पुन्हा एकदा डेफिनेशन रिवाइज करतो इरॅशनल नंबरची. अ नंबर whose decimal representation neither terminating nor recurring, then such a number is called as irrational numbers. ओके, त्याचे एक्झाम्पल जर आपण घेतो तर √2 आहे, √3 आहे, √5 आहे. तर हे नंबर किंवा वन ऑफ द एक्झाम्पल मध्ये हे खालचं एक्झाम्पल सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. तर हे सगळे काय इरॅशनल नंबर आहे. ठीक आहे. त्यानंतर हा आपण शिकून काय राहिलेलं लक्षात घ्या. आपण सेट हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. सेट मध्ये या गोष्टीचं आपल्याला काम पडणार आहे, म्हणून त्याचं थोडंसं बेसिक आपण डिस्कस करू. रोज दरवेळेस आपण चॅप्टरचं लागलेलं बेसिक आपण त्या चॅप्टरच्या अगोदर पाहायचं, म्हणजे तुम्हाला अडचण येणार. खूप पहिलेच 15-20 दिवस महिनाभर पूर्ण बेसिक घ्या आणि नंतर मग सिल्वर चॅप्टर करा, असं आपण करत नाही आणि मी करत आहोत. तर आपण त्या करस्पॉन्डिंग चॅप्टरसाठी लागणारा बेसिक आपण अगोदर घेतो. आता रॅशनल नंबर झाल्यानंतर संपलं का नंबर सिस्टीम? नाही. तुम्ही म्हणाल मग नॅचरल नंबर कुठे गेल्या, होल नंबर कुठे गेल्या, इंटिजर्स कुठे गेले, हे काय आहे, इव्हन नंबर काय आहे, ऑड नंबर काय आहे, तर ते तुम्हाला खाली भेटेल. आता हे जे रॅशनल नंबर्स आहे, पहा रिअल नंबरचे दोन ब्रँचेस पडले, रॅशनल आणि इरॅशनल. आता रॅशनल नंबरची सुद्धा काही ब्रँचेस पडतात. ट्री डायग्राम सारखा आपण काढून आलेला. रॅशनल नंबर्स मध्ये सगळ्यात पहिले येतो होल नंबर. होल नंबर नंतर नॅचरल नंबर. ठीक आहे, होल, नॅचरल, त्यानंतर प्राईम. आता हे प्राईम आपण या ठिकाणी असं घेता येत नाही. नॅचरल, होल आणि नॅचरल. ठीक आहे. आणि तिसरं आहे इंटिजर्स. ठीक आहे, इंटिजर्स. आता या ठिकाणी होल नंबर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, नॅचरल नंबर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, इंटिजर्स म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मी आज मुद्दाम ही गोष्ट सांगत नाही की ॲक्च्युली कोणकोणते आहे. तुम्ही आज व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्च आउट करा तुमच्या 8च्या 7च्या टेबलमध्ये, विचारलं हो नॅशनल अँड इंटिजर्स. ठीक आहे. मग याच्यानंतर इव्हन नंबर आले, इव्हन, ऑड, प्राईम. इव्हन, ऑड आणि प्राईम. इव्हन नंबर म्हणजे काय, ऑड नंबर म्हणजे काय आणि प्राईम नंबर म्हणजे काय. ठीक आहे, बरं समजून घेतो. होल नंबर कोणकोणते आहे? 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. नॅचरल नंबर कोणत्या? 0 सोडून, एक्सक्लुडिंग द 0, एक्सक्लुडिंग द 0, ऑल होल नंबर्स इज अ नॅचरल नंबर. म्हणजे होल नंबर मध्ये 0 जर सोडला तर उरलेले का सगळे नंबर आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, these are all the natural numbers. त्यानंतर इंटिजर्स. इंटिजर्स मगाशी मी लिहिले होते. इंटिजर्स कोणकोणते आहेत? तर 0 आहे, 1 आहे, 2 आहे, अप टू इन्फिनिटी 3 आहे. ओके, इकडे -1 आहे, -2 आहे, -3 आहे, अप टू इन्फिनिटी आहे. सो दीज आर ऑल द. त्यानंतर इव्हन नंबर. पहा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इव्हन नंबर म्हणजे काय आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही तुमच्या मनात इव्हन नंबर म्हणजे काय सांगा, विचारते. इव्हन नंबर पक्का केलं? बरं, पहा इव्हन नंबर मी मुद्दा म्हणतो 2, 4, 6, 8, 10. दीज आर ऑल द इव्हन नंबर. आता मला तुम्ही सांगा, ही इव्हन नंबर आहे का 0? -2 ही इव्हन नंबर आहे का? -4 ही इव्हन नंबर आहे का?
-6 ही इवन नंबर आहे का? म्हणजे हे सगळ्या इवन नंबर आहे का? तुम्ही 8 पर्यंत नंबर सिस्टीम शिकलेले आहात, लक्षात घ्या. याला आपल्याला इवन नंबर म्हणता येते का? यस, these are all the even numbers. 0 is also the even number. 2 -2 is also the even number. -4 -6 is also the even number. ओके. आता इवन नंबरची डेफिनेशन काय? व्हॉट इज इवन नंबर? कोणत्याही नंबरला 2 ने डिवाइड केल्यानंतर जर रिमाइंडर 0 राहत असेल, कोणत्याही नंबरला कितीने 2 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 राहत असेल तर त्या नंबरला इवन नंबर म्हणू आपण. जसं -6 ला 2 ने डिवाइड करतो, रिमाइंडर 0 राहील की नाही? डेफिनेटली 0 राहील, नो डाउट. 2 3 are 6 -3 म्हणजे याचा रिमाइंडर 0 आलेला आहे. ओके. आता तुम्ही जे आतापर्यंत इवन नंबर शिकलेले आहात इथपर्यंत शिकलेले आहात फक्त. म्हणजे इवन नंबर म्हणजे काय? तर 2 4 6 8 बस, दॅट्स इट. 0 -2 -3 हे इवन नंबर तुम्ही कधी ऐकले असेल कदाचित. तर हे जे तुम्ही काय शिकलेले आहे याला म्हटलं जाते इवन नॅचरल नंबर. काय म्हटलं जाते? इवन नॅचरल नंबर. म्हणजे कोणी फक्त इवन नंबर म्हटलं, व्हॉट इज इवन नंबर, विचारते इवन नंबर, तर तुम्हाला या सगळ्या नंबर सांगावे लागतील. आणि जर फक्त इवन नॅचरल असा शब्द प्रयोग केला, काय इवन नॅचरल, तर मात्र तुम्हाला फक्त 2 4 6 8 10 सांगावे लागतील. मी पुन्हा सांगतो, फक्त इवन नंबर जर तुम्हाला विचारत आहे, फक्त इवन नंबर, तर या सगळ्या नंबर्स तुम्हाला सांगावे लागतील. पण जर तुम्हाला इवन नॅचरल विचारले तर तुम्हाला इवन नॅचरल विचारल्यानंतर फक्त 2 पासून तर ऑन 2 4 6 8 10 ऑन सो ऑन. ऑड नंबर कोणते आहेत? हीच गोष्ट ऑड नंबरला लागू. ऑड नंबर वेगळ्या आणि ऑड नॅचरल नंबर वेगळ्या. लक्षात घ्या, ऑड नंबर वेगळ्या आणि ऑड नॅचरल नंबर वेगळ्या. ऑड नंबर कोणते आहेत? ऑड नंबर कोणते म्हणून आपण काय डेफिनेशन काय ऑड नंबरची? ऑड नंबरची डेफिनेशन 1 3 5 7 9 11 ऑन सो ऑन. जर ज्या नंबरला 2 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर जर 1 राहत असेल अशा नंबर्सला आपण काय म्हणतो? ऑड नंबर. म्हणजे या ठिकाणी 1 3 5 7 9 ऑन सो ऑन. इकडे -1 0 नाही आहे ऑड नंबर मध्ये, लक्षात घ्या. -3 -5 -7 these are all the odd numbers. सगळ्या ऑड नंबर्स आहेत, लक्षात. त्यानंतर प्राइम नंबर. प्राइम नंबर कशाला म्हणतात? विचारतो प्राइम नंबर. प्राइम numbers, a number which is divisible by a number which is divisible by 1 or itself, then the all numbers called as a prime number. म्हणजे अशा नंबर्स की ज्याला 1 ने आणि स्वतःनेच कंप्लीट डिवाइड करता येत असेल. जसं या ठिकाणी 6 ही नंबर आहे. 6 ला 1 ने डिवाइड करता येते, 6 ला 2 ने डिवाइड करता येते, 6 ला 3 ने डिवाइड करता येते, 6 ला 6 ने डिवाइड करता येते. म्हणजे 6 या नंबरला 1 ने करता येते, 2 ने करता येते, 3 ने करता येते, 6 ने करता येते. म्हणजे ही प्राइम नंबर नाही. इट्स नॉट ए प्राइम नंबर. दुसरं 5 या 5 नंबरला 1 ने डिवाइड करता येते आणि फक्त 5 ने करता येते. दुसऱ्या नंबरने याला डिवाइड करता येते. जाते का कंप्लीट डिव्हिडेशन? दुसरी कोणती नंबर आहे 1 किंवा 5 सोडला तर नाही. सो 5 इज अ प्राइम नंबर. मग अशा नंबर कोणते आहेत? तर पहिली प्राइम नंबर कोणती आहे? which is the first prime number? 2 is the first prime number. 3 नंतर 5 7 9 आहे का? नाही. 9 is not a prime number because 9 ला 1 ने डिवाइड करता येते, 9 ला 3 ने डिवाइड करता येते,
आणि 9 ला स्वतः 9 ने डिवाइड करताय म्हणजे 9 इज नॉट ए प्राइम नंबर 11 ऑन सो ऑन. तर these are all the prime numbers. लक्षात आलं prime numbers a number which is divisible by itself and one only, then such a number called as a prime number. तर या सगळ्या नंबर सिस्टीम एकदा रिवाइज करा. पहा मी काय सांगितलेलं इन्स्ट्रक्शन आहे. उद्यापासून मी ऍक्च्युअल चॅप्टर सेट, व्हॉट इज सेट, सेट काय आहे सेट, तर तो आपण उद्यापासून करू. ठीक आहे.